गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले। कच्च्या मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर आज विभागीय उपनिबंधक कार्यालयात सुनावणी झाली। यावेळी दोन्ही गटांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। कच्च्या मतदार यादीतील काही नावांवर विरोधी गटाकडून हरकत घेण्यात आली। ॲडव्होकेट सूर्यकांत चौगुले यांनी संबंधित व्यक्ती ज्या संस्थेच्या ठरावावर मतदार म्हणून यादीत आली आहे त्या संस्थेचा सभासद नसल्याचा दावा केला। तसेच संबंधित व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी नसून दूध उत्पादक सभासदही नसल्यानं संस्थेच्या उपविधीनुसार मतदार म्हणून पात्र ठरत नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला। या संदर्भातील कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले। संबंधित व्यक्तीची नावं पक्क्या मतदार यादीतून वगळण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली। सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कच्च्या मतदार यादीवरती संस्थेच्या वतीने मी हरकत घेतलेली होती। त्याच्यामध्ये 3 ग्राउंड मेन्शन केलेले होते। ज्याच्या नावावरती ठराव आहे तो त्या संस्थेचा सभासद नाही, तो त्याचा रहिवासी नाही आणि संस्थेच्या बायलॉजप्रमाणे तो सभासद होण्यास पात्र नाही। त्यामुळं त्याचं जो ठराव त्यांच्या नावे केलेला आहे तो कायदेशीर नाही। त्यामुळे त्याचं पक्क्या मतदार यादीतून नाव वगळण्यासंदर्भात विनंती केलेली आहे आणि त्या अनुषंगानं सगळी कागदपत्र मतदार यादी रेकॉर्ड सगळं हजर केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यावरून असं दिसून येतं की ज्याच्या नावे ठराव केलेला आहे तो त्या संस्थेचा सभासद नाही, त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामधील रहिवासी नाही आणि तो दूध उत्पादक सभासद नाही त्या संस्थेचा। त्यामुळे त्यांचे जी ऑब्जेक्शन घेतलेले आहे त्या संदर्भातलं त्या अनुषंगानं संपूर्ण कागदपत्र हजर केलेले आहेत आणि त्यांचं कंटेन्शन आहे की त्याची पक्क्या मतदार यादीतून नावं समाविष्ट करण्यात येऊ नये। राजकीय दबावाबाबत कुठल्याही प्रकारचं नाही सर। कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे निवडणूक अधिकारी सगळ्या कागदपत्रांचा विचार करून निर्णय देणार साहेब। त्या संदर्भात कायद्यानं कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव कुणावरती नाही। पण तुम्ही लेखी दिलेलं नाही, ते तोंडी सांगितलेलं असं नाही लेखी माझ्या ऑब्जेक्शनमध्ये मी म्हणलेलं आहे। त्या अनुषंगानं आज रोजी मी म्हणणं दाखल करून त्याच्यासोबत मी कागदपत्र हजर केलेले आहेत साहेब। तो ठरावदार जर सभासद किंवा त्यातला मी त्यामध्ये ह्या संदर्भात त्यांनी कुठल्याही प्रकारचा पुरावा दिलेला नाही। या उलट त्यांचं मी परमनंट ॲड्रेस त्यांनी ज्या ठरावासोबत त्यांचं ओळखपत्र दिलेलं आहे आधार कार्ड, त्या गावामधला तो रहिवासी नाही हे आधार कार्डवरून साबित होतं साहेब आणि त्याप्रमाणे मी मतदार यादी पण हजर केलेले आहे। विरोधकांच्या हरकतींना सत्ताधारी गटाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला। ॲडव्होकेट लुईस शहा यांनी निवडणूक नियम 11चा दाखला देत हरकतींच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला। दाखल करण्यात आलेल्या हरकती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच उच्च न्यायालयाच्या 6 निकालांचे दाखले देत एकत्रितपणे दाखल केलेल्या हरकती कायद्याने ग्राह्य धरता येणार नसल्याचा युक्तिवाद केला। त्यांनी आक्षेप असे घेतले होते की ज्या संस्थांचे प्रतिनिधी पाठवलेले आहेत ते तिथले कायमचे रहिवासी नाहीत। आता पहिल्यांदा आर्ग्युमेंटच्या वेळेला ते सभासद नाही त्याचं ऑब्जेक्शन घेतलं प्राथमिक संस्थांचे। त्याच्याप्रमाणे आम्ही असं म्हणणं मांडलं, पहिली गोष्ट तर इलेक्शन रूल 11 प्रमाणे प्रत्येक ऑब्जेक्शन हे स्वतंत्ररित्या घ्यायला पाहिजे। यांनी एकत्रित घेतलेलं ऑब्जेक्शन कायद्याने चाललं पाहत नाही, कारण इलेक्शन रूल 11 प्रमाणे स्पष्ट तरतूद आहे अशी। दुसरी तरतूद अशी आहे की ज्या संस्थेच्या सभासद संस्थेच्या नावामध्ये किंवा पत्त्यामध्ये बदल असेल तेवढंच रूल 11 प्रमाणे इलेक्शन रूल 11 प्रमाणे त्यांच्या नजरेला आणून देता येतं। कुणालाही सभासदत्वाबाबत किंवा प्रतिनिधीच्या ठरावाबाबत ऑब्जेक्शन घेता येत नाही। त्यामुळं ही आणि त्याच्यावर हायकोर्टची जजमेंट आहेत। मी 5 जजमेंट्स हायकोर्टची दिली आहेत की हा रूल 11च्या इलेक्शन रूल 11च्या एन्क्वायरीचा स्कोप काय आहे। त्याच्याप्रमाणे ह्यांना फक्त आयडेंटिटी बघायची आहे वोटरची। एक क्लेरिकल एरर किंवा ओमिशन त्या संस्थेच्याच पत्त्यात किंवा अन्य पर्टिक्युलर्समध्ये आहे का एवढंच बघायचं आहे। हे ऑब्जेक्शन मेंटेनेबल नाही असं हायकोर्टची जजमेंट्स आहेत ती मी रिलाय केली। काय नेमका हेतू वाटतो या संदर्भात, कशा उद्देशाने? नाही, हा राजकीय उद्देशानं केलेला आहे। त्यामुळं ह्या संस्थांच्या प्रतिनिधींची सगळे प्रयत्न संपल्यानंतर अशी ऑब्जेक्शन्स बेकायदेशीर दाखल केलेली आहेत आणि त्यामुळे ती नामंजूर व्हावीत असं आम्ही म्हणणं मांडलेलं आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आता विभागीय उपनिबंधक नारायण परजने यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय। हरकती, त्यासोबत सादर करण्यात आलेली कागदपत्र आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी निश्चित होणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।